La
होय माते, मला देखील असं दिसत आहे. होय पार्वती, होय गणेश. या दूरदृष्टीमध्ये मला एक विघ्न दिसत आहे. या पृथ्वीवर एक असुर जन्माला येणार आहे आणि तो सर्वत्र आक्रमण होणार आहे. अगं माते, आम्हा देवांचे कामच आहे या पृथ्वीवरील असुरांना वरदणे आणि त्या संकटाचे निवारण करणे. होय बालगणेश, या पृथ्वीवर असुर आहेत म्हणूनच देव आहेत. असुरांना ठार करणे व आपला देव पण मिरवणे हेच आपले काम आहे. परंतु काय करावे आज कोणाचेही मरण कोणाचाही मृत्यू माझ्या यमभाषेमध्ये लिहिलेलं आलं माझ्या ध्यानात. माझ्या यमाच्या यम दरबारामध्ये एक नाच गाणं व्हावं अशी माझी मनोकामना आहे. तिलोत्तमा, हे तिलोत्तमा, नाच गाणं व्हावं अशी माझी मनोकामना आहे. नृत्य रंगते
हे बाळ, तू माझा आणि देवी तिलोत्तमाचा पुत्र आहेस. तुला या त्रिभुवनात अन्नाचूर या नावाने ओळखलं जाईल. जा बाळ, सर्वत्र सुखाने शांतपणे संचार कर. तिलोत्तमा नारीचे नृत्य रंगत, तिलोत्तमा नारीचे नृत्य रंगत.
केला आहे, पण हा यमपुत्र नलासुर हा न्याय सहन करून घेणार नाही. या म्हणा सर्व त्रिभुवनावर कोणाचे राज्य, तर देवांचे नाही, असुरांचे राज्य व्हायला पाहिजे. असुरांचे राज्य. देव हो, तुम्ही सर्व देवाने असुरांवर खूप अन्याय केला. आम्हा असुरांवर ज्यावेळी सागर मंथन झाले, त्याच वेळी या देवाने आम्हाला 20 आणि आपल्याला स्वतःला अमृत घेतले. पण हा नलासुर याचा बदला घेतल्याशिवाय कदापि गप्प बसणार नाही. चला यशनी सर्वप्रथम देवांवर स्वारी. वैकुंठपती विष्णुदेव, देव हो, यमपुत्र नलासुर वैकुंठात या वैकुंठावर आपलं स्वागत आहे. आज अगदी असं अचानक केलं गेलं. नारायण हे वैकुंठपती विष्णुदेवा, आपल्या चंडी प्रणाम. हे वैकुंठपती विष्णुदेवा, तिलोत्तमा देवी अप्सरा आणि यमराज यांचं नृत्य सुरू असताना तिलोत्तमा देवीच्या नृत्यावरती मोहित होऊन यमराज आणि तिलोत्तमा देवी याने एका सुंदर बालकाचा जन्म दिला आहे. त्या बालकाचं नाव अन्नसुरक्षा ठेवलं आहे. त्याच्या डोळ्यातून ज्वाळा बाहेर पडतात. त्याच्या पूर्वजांना झालेला पराभवाचा बदला घेण्यासाठी त्याने हा जन्म घेतला आहे. आणि आता तो आपल्या स्वारी करून आहे. सावत्र म्हणजे झालं. आपण निश्चिंत राहा, पाहतोच मी ते अन्नसुराचा पराक्रम. वैकुंठपती विष्णुदेव,
देव हो हा यमपुत्र नलासूर आपले वैकुंठ काबीज करण्यासाठी वैकुंठावर सर्वप्रथम स्वारी करत आहे. बोल, हे वैकुंठ माझ्या स्वाधीन करतो का माझ्या युद्धाचे आव्हान स्वीकारतो? हे यमपुत्र नलासुरा, हा तुझा निव्वळ भ्रम आहे. या भ्रमामध्ये राहू नकोस. मुंग्यांना जेव्हा पंख फुटतात तेव्हा त्या दिव्य भोवती घेतात. तसे तुम्हा असुरांचे मरण जवळ आले की तुम्ही देवांवर आक्रमण करता. तू यमाचा पुत्र आहे म्हणून तुला सांगतो, जा जा तू तुझ्या दरबारी परत जा. मी तुला माफ केलं. सुरा तो देवांच्या जाळ्यामध्ये फसला जाऊ नकोस. सागर मंथनाच्या वेळी याच आदिनारायणानं नर्तिकेचं रूप धारण केलं होतं. स्वतः अमृत आणि तुमच्या दैत्यांच्या वाट्याला विषालं होतं हे मात्र विसरू नकोस. आणि अन्नासुरा, अरे तू घाबरू देखील नकोस. मी तुझ्या पाठीशी आहे. हे वैकुंठपती विष्णुदेव, अरे आमच्या वाट्याला विषाने आपल्याला अमृत मिळाले काय? वा देव ऋषी नारद, अगदी वेळेतच आठवण करून दिले. हे वैकुंठपती विष्णुदेव, अरे माझ्या इच्छेसाठी तरी माझ्या युद्धाचे आव्हान स्वीकार. हे यमपुत्र अन्नासुरा, जर का तुझी अशीच इच्छा असेल तर मग हो युद्धास तयार. हो युद्धात तयार. हे वैकुंठपती विष्णुदेव, अरे आजवर तुम्ही देवाने कधी माझा पराक्रम पाहिलेला नाही. देव हो, तुम्ही कित्येक असुराला धुलीत मिळाल्याचे, पण हा यमपुत्र नलासूर आहे. यमाचा पुत्र आहे मी, यमाचा पुत्र. अरे आजवर तू माझा पराक्रम कधीच पाहिलेला नाही. तर हो युद्धात तयार. हो तर म्हणे तुझ्या इच्छेसाठी मी युद्धाचे आव्हान स्वीकारतो. देव ऋषी नारद, पाहिलाच का आमचा पराक्रम? नारायण नारायण. अरे अन्नासुरा, तुझे युद्ध कौशल्य पाहून मी देखील तुझ्या प्रसन्न झालो आहे. देव ऋषी नारद, नलासुराच्या युद्धाचे आव्हान स्वीकारेल असा कोणता देव आहे? सांगा, असा कोणता देव आहे तो? नारायण नारायण. अरे अन्नासुरा, आता राहिला तो अमरावती राजा इंद्रदेव. त्या इंद्रदेवाला युद्धाचा आवाहन कर. इंद्रदेवाला युद्धात पराभूत कर. बघा त्रैलोक्याचा राजा फक्त तूच आहे. ज्याने 33 कोट ज्याच्यावर राज्य केले म्हणूनच त्याला 33 कोटी देवांचा देव असे म्हणतात. तो अमरावतीचा राजा. हो, अगदी बरोबर. ज्याच्या समोर रंभा उर्वशी नाचतात तो अमरावतीचा राजा. अगदी बरोबर अन्नासुरा. यमपुत्र नलासूर आहे. देवाला त्या इंद्रालाच काय सर्व 33 कोटी देवाला युद्धाचे आव्हान करतं म्हणजे झालं ना? नारायण नारायण. या गोष्टीला विलंब लावू नकोस. मुनिवर्य, अमरावतीवरच या युद्धाची मजा तर पहा. ठीक आहे, येतो मी. नारायण नारायण. नाही रे नाही कोणाच कोणी. नाही रे नाही कोणाच कोणी. अंती जाशील एकलाच प्राण्याम तू माझं माझं म्हणून. तू अंती जाशील एकलाच प्राण्याम माझं माझं
धागे दोरे कोणाचे माझे माझे नाही 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 मी यमपुत्र आहे माझे मरण कोणाच्या हाती कोणाच्याच हाती नाही माझा पिता आहे यम वा मी यमाचा पुत्र माझे मरण कोणाच्याच हाती नाही वा चला चला यशाने अमरावतीवर देवानो हा यमपुत्र आणलास अमरावतीवर स्वारी करत आहे देवानो वन्स मोर आता झालेला या गीताच्या वस्तूसाठी संदीप पडत यांच्याकडून या गाण्याच्या वस्तूसाठी 101 रुपयाचा पारितोषिक आलेला आहे तरी ती संपर्कावर राधाकृष्ण मंडळ आम्ही अत्यंत आभारी आहोत धन्यवाद स्वर्ग लोकीची माझी माणी राणी गंधर्व वाने आज गायली स्वर्ग लोकीची माझी माणी राणी गंधर्व वाने आज गायली बोल बोलत तालावरी नाचते रंबा नाचते रंबा Thank you.
नारायण नारायण आई बाबांची सेवा कराया तो देव येईल काम आज देव येईल काम जसं पुंडाली गया युगात पुन्हा होईल काय जसं पुंडाली गया युगात पुन्हा होईल काय देव कराया देव येईल काम देव येईल काम असा पुंडली गया युगात पुन्हा होईल काय असा पुंडली गया युगात पुन्हा होईल काय बाबांची सेवा कराया देव येईल काम आज देव येईल काम जसं पुंडली गया युगात पुन्हा होईल काय जसं पुंडली गया युगात पुन्हा होईल काय देव कराया देव येईल काम देव येईल काम असा पुंडली गया युगात पुन्हा होईल काय असा
गणपतीला
देवांचा देव संग्रामचा राजा नारायण नारायण देव म्हणे देव देव ऋषी नारायण ज्ञान नागपुराचे पूर्ण करण्याचा कोणता देव आहे तू नारायण नारायण अरे अन्नासुरा आता राहिला तो कैलासपती महादेव त्या कैलासपती महादेवाला युद्धात चावल कर त्याला युद्धात पराभूत कर म्हणजे त्रैलोक्याचा राजा आता तूच आहे शंकर हो मुनिवर्या त्या शंकराला आत्ताच युद्धाच्या आव्हान करतो म्हणजे सर्व देवांना सर्व पराभूत चला या कैलासावर या ठीक आहे येतो मी नारायण नारायण नाम तुझा घेऊन पडली कोरड ओठाला देवा नाव तुझा घेऊन पडली कोरड ओठाला
सोनियामध्ये किती झाली तुझी बाबा शेवटी गळावाला गुरुदास धावा शेवटी गळावाला गुरुदास धावा शेवटी गळावाला गुरुदास धावा काले गुरु सेवेत देव मागिला काले गुरु सेवेत देव मागिला मरुन पुन्हा जन्म घ्यावा गुरुच्या पोठाला तू मरुन पुन्हा जन्म घ्या गुरुच्या पोठाला पुन्हा जन्म घ्यावा गुरुच्या पोटाला नाही 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 हा यमा पुत्र नलासुर आहे माझ्या मरणात कोणाच्या हाती नाही माझाच पिता आहे यम चला यशनी कैलासावर स्वारी देव हो हा यमा पुत्र नलासुर कैलासावर स्वारी करे सर्वत्र हाकार मारत आपण यातून काहीतरी मार्ग काढा देवा तुम्ही मुलीच चिंता करू नका या संकटाचे मी निवारण करतो ठीक आहे देवा थांबा थांबा देवा तुझ्या शक्तीचा गर्व झाला आहे जो संजीवया पृथ्वीवर धर्माला येतो त्याचा मृत्यू अटळ आहे आणि आता तुझी ती वेळ आली आहे वा शंकरा या पृथ्वीवर जो जन्माला येतो त्याचा मृत्यू अटळ आहे हे मलाही माहीतच आहे पण माझा मृत्यू कोणाच्या हाती हे तुलाही माहित नाही आणि मलाही माहित नाही कारण माझा पिता आहे यम हे शंकरा अरे तुम्ही सर्व देवाने आमच्यावर अन्याय केलाय असुरांवर अन्याय केला तुम्ही अरे या वेळेला आमचा तो भस्मासूर या सर्व त्रिगुणावर आपले राज्य करण्यासाठी सर्व देवाला सर्व की फळ करण्यास सुरुवात केली त्याच वेळी ह्या तुझ्या महाकपटी विष्णूने एका मोहिनीचे रूप धारण केले आणि आमच्या भस्मासुराच्या मस्तकावर हात ठेवून त्याला भस्म करायला लावला आणि हा तुझा तो इंद्र अरे रंबा घेऊन नाचतो हा कसला तुझा इंद्र आणि म्हणे आम्ही देव अरे महामूर्ख तुला तू रवाचा पुत्र आहेस म्हणून तुला सांगतो आम्ही देव तुम्हाला सुरांना संवाद देऊ शकतो त्याचा नाश करू शकतो म्हणून सांगतो आला मार्गाने परत जा नाहीतर मरणास सामोरं जावं लागेल एक घोसाड्या अरे आम्ही वर देऊ शकतो तसाही तुमचा नष्टही करू शकतो अरे कसले रे तुम्ही देव हे अरे पलपुटे देव आणि म्हणे आम्ही देव 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 अरे कसले देव अरे आम्ही असुरात म्हणूनच तुम्हाला देवाना मान आहे नाहीतर कुणीच तुम्हाला देव म्हणून म्हटलं नसतं ज्या वेळेला ह्यांच्यावर संकट येतात त्याच वेळी ही सर्वजण देवाचा धावा करतात देवा धाव देवा धाव कोणी तुमच्या देवाचे नाव घेतलं नसते आणि म्हणे देव 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 आणि
आमचा विष्णू कसला रे विष्णू या सृष्टीचा करता करविता. अरे मी ज्या वेळेला त्याला युद्धाचे आव्हान केले ते आला आपला चक्र हलवी आणि म्हणे देव हे देव आणि हा तुझा इंद्र काय तर म्हणे मी इंद्र आला आपला कदा घेऊन. कसले देव तुम्ही आणि घोसाड्या तू का मूर्ख एवढा गर्व मला नाही. ए अरे यमाचा पुत्र आहे मी समजलास ना. वा ते तुम्ही देवाने आजवर माझा पराक्रम पाहिलेला नाही. अरे मी तुला युद्धाचे आव्हान करण्यासाठी आलोय. कैलासपती महादेव कैलासपती महादेव वैकुंठपती विष्णुदेव अमरावतीचा इंद्रदेव तिन्ही देव मिळून 1,00,000 रुपयांच्या संस्थापना गेले. सर्व देवांनी 1,00,000 रुपये ठेवून आवाहन केलं. 1,00,000 रुपये ठेवला त्याचा पूर्वजन्म झालेला पराभवाचा बदला घ्यायचा होता. आल्या मार्गाने जा नाहीतर तुझाही नष्ट केल्या विना मी कदापि राहणार नाही. शंकरे अरे घोसाड्या राम तो असा पळून कुठे चाललाय. ए चला देवा यावर काहीतरी उपाय शोधा देवा. काहीतरी उपाय शोधा. आपण त्या बाल गजाननाची आराधना करूया. हे त्यातून काहीतरी मार्ग काढतील. ठीक आहे चला तर मग. विश्वचालका तू लंबोदरा गणनायका तू मोरेश्वरा छंद तुझ्या नामाचा या दया सागरा गणेशा छंद तुझ्या नामाचा या दया सागरा यावे मोरया मोरया विघ्नहरा यावे मोरया मोरया विघ्नहरा विश्वचालका तू लंबोदरा गणनायका तू मोरेश्वरा छंद तुझ्या नामाचा या दया सागरा गणेशा छंद तुझ्या नामाचा या दया सागरा यावे मोरया मोरया विघ्नहरा यावे मोरया मोरया विघ्नहरा आता सारे मंगल मूर्ती रूप तुझे पाहिले अष्टगंध शेतुर वदना देव तुला पूजिले देवा देवा दुर्गम ओमकारा विश्वरूप पाहिले दुर्वासास्वती देवा
हे श्री गणेशा अन्नासूर नावाच्या दात्यानं साऱ्या त्रिभुवनात हाहाकार माजवला आहे. यावर काहीतरी उपाय सांगा देवा, काहीतरी उपाय सांगा. तुम्ही चिंता राहा. त्या अन्नासुराला मी नियंत्रित करतो. तुम्ही आपापल्या ठिकाणी शांत राहा. ठीक आहे थांबा परत जा. सगळे देव एकच सांगतात परत जा. काय घाबरता की काय देवा? अरे तुम्ही सगळेच देव. परत जा. विचार घ्या तुझ्या विष्णूला. अरे त्याला मी युद्धाचे आव्हान केलं तेव्हा एका पोकळीतलं पण बसलं. हा तुझा विष्णू आणि हा तुझा घोसाड्या पहिला वर बसलेला होता तो खाली आला. कसले देव आणि हा तुझा इंद्र विचार केला. आणि आता तू म्हणतो एक पोरा चल बाजूला हो. अरे अन्नासुरा, तिथून जाण्यासाठी नाही तर तुझा वध करण्याचे उभा आहे. आज तुझा मरण निश्चय. त्या तुझ्या घोसाड्याला विचार. मरण म्हणे निश्चित. अरे कसले रे देव तुम्ही? अरे अन्नासुरा, जो कोणी असून माझ्या समोर आला ना तो माझा दाग बनून राहिला. तुलाही सांगतो आणि या मार्गाने परत जा, नाहीतर माझा दाग बनवण्यासाठी तयार हो. ए पोरा, तू माझी आजवर ताकद बघितलीस नाही, समजलास ना? ही तुझी सोड आहे ना, अशी धरून कर पूर्ण अरे अन्नासुरा, बोलत काय बसता? युद्धात तयार हो. काहीतरी दम आहे. सर्व देव पण आज मात्र माझ्या युद्धाची इच्छा पूर्ण करेल असा कोणता तरी एक तरी देव आहे. वा हे आणि एकदा अन्नासुरा, युद्धात तयार हो. नाहीतर मी असं समजे तू माझा घाबरलास की काय? मी तर बघतोय माझी युद्धाची इच्छा पूर्ण कोण करेल. ए वक्रतुंड विनायका, आपल्या दोघांचे युद्धच होऊन जाते. आणि त्यानंतर तुमच्यावर संकट दूर झाले. अन्नासुराला आत्महत्या केले. परंतु माझ्या पोटात आता अग्निदाह सुरू झालाय. तो थांबवण्यासाठी काहीतरी करा देव, काहीतरी करा. हे श्री गणेशा, आम्ही सर्व देव मिळून तुम्हाला शीतल चंद्रार्पण करतो. कदाचित त्यामुळे तुमच्या पोटातील अग्निदाह शांत होईल. हे गजानना, हे वक्रतुंडा, मी तुम्हाला माझे कमल अर्पण करतो.
हे बाल गणेशा, मी माझ्याकडे सहस्रनाम अर्पण करतो. देव सगळं करून सुद्धा माझ्या पोटात लागली रस थांबत नाही. मला खूप त्रास होत आहे देव, खूप त्रास होत आहे. हे गौरीपुत्र गणेशा, तुम्हाला माझा प्रणाम. हे देवा, तुम्ही आज आम्हा सर्व देवांमध्ये संकट दूर केले असून तुम्हाला होणाऱ्या त्रासातून मुक्त करण्यासाठी आम्ही सहज ऋषी आपणास दुर्वा अर्पण करत आहोत. याचा आपण स्वीकार करावा. निश्चितच आपणास होणारा अग्निदाह शांत होईल. ऋषीवर्य, तुम्ही सांगितल्याप्रमाणे माझ्या पोटाचा अग्निदाहाचा शांतता नाही. आजपासून मला सगळ्यात प्रिय काय असेल तर तो म्हणजे दुर्वा. आजपासून जो कोणी मला दुर्वा अर्पण करेल त्याच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतील. तथास्तु. गणपती बाप्पा नाच
विठ्ठला नाचते आदंगनी. अगं सखे, आज गणेशाचा दिवस, गणेश सारे भक्त गणेशाची मनोहर आराधना करतात. आपण देखील ते गणेशाची आराधना करू. सर्व मंगल मांगल्य सर्व मंगल मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. नारायणी नमोस्तुते. ही कलाकारी तुझ्या जीवावरी यावरणी तू रंग भराया. मी वासरू घे तुझे मिले करू माझ्या शिरी तू आभाळ माया. माझ्या शिरी तू आभाळ माया. या मृदुगाच्या तालावरी आज आलो तुझे गुण गाया. 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 ही कलाकारी तुझ्या जीवावरी यावरणी तू रंग भराया. वासरू घे तुझे मिले करू माझ्या शिरी तू आभाळ माया. माझ्या शिरी तू आभाळ माया. या मृदुगाच्या तालावरी आज आलो तुझे गुण गाया. 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 रूप जनाचे या डोळे करून पाहू रूप कार्याला देवाचे दर्शन घेऊ. रूप जनाचे या